सुप्रभात राम प्रहरी. निरूपण आहे. निरूपणाचं शीर्षक आहे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. श्रीमद आद्य शंकरात विरचित आत्मबोध असा एक ग्रंथ आहे आणि त्या आत्मबोधामध्ये आत्मतत्वाचे प्रातस्मरण केलेले आहे. आत्मतत्व काय आहे याचं अमृत कालात केलेलं स्मरण आहे. त्याच्यावरती हे अहम ब्रह्मास्मीचे निरूपण अवलंबून आहे किंवा आधारित आहे. ते आत्मतत्वाचे प्रातस्मरण किंवा अमृत वेळेला केलेले स्मरण असं आहे. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत्स्वप्नजागर सुषुप्तमवेति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगा. आणि त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो असा आहे. मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई. ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. अर्थ स्पष्टीकरण. प्रगाढ ज्ञानी आदरणीय आद्य श्री शंकराचार्य स्वनिवेदन स्वतःशी निवेदन करीत आहेत. हे स्वनिवेदन असले तरी हा आत्मबोध असला तरी तो त्यांच्यासह सर्वांनाच सर्वस्वी उपयुक्त सार्वकालीन मोलाचा आहे. याचे मोल सर्वांसाठी चिरंतन आहे. ते आपल्या सर्वस्पर्शी विशुद्ध ज्ञान कळेने जाणत आहेत की हा देह म्हणजे इंद्रिय संघात आहे. इंद्रियाचा समुदाय आहे. एक मायावी आवरण आहे की जे अनित्य आहे. देह व इंद्रिय संघात हे मायावी आवरण आहे आणि देह आणि इंद्रिय संघात हे अनित्य आहे म्हणजे न टिकणार आहे. मग हे जाणणारा नेमका आहे तरी कोण? हे जाणणे स्वयमेव अखंड शाश्वत ब्रह्माद्वारे चालू आहे. हे ब्रह्मज्ञान आहे. हे ब्रह्म व त्याचे नेमकेपण काय आहे? जागेपणी स्वप्नात आणि गाढ झोपेत विविध अनुभव येतात. हे अनुभव ज्ञानस्वरूप असतात. जागेपणी येणारे अनुभव अखिल विश्वाबाबत असतात. जेव्हा अनुभव घेणारा अनुभविता इंद्रिय दृष्ट्या म्हणजे इंद्रिय पातळीला व मानसिक दृष्ट्याही सावध असतो. जागेपणी येणारे अनुभव अखिल विश्वाबाबत असतात आणि जागेपणी येणारे विश्वाबाबतचे अनुभव त्यामुळे येतात कारण अनुभव घेणारा इंद्रिय पातळीला आणि अर्थातच जाणीव पातळीला जागृत असतो. म्हणून म्हटलं आहे की जागेपणी स्वप्नात आणि गाढ झोपेत विविध अनुभव येतात. हे अनुभव ज्ञानस्वरूप असतात. जागेपणी येणारे अनुभव अखिल विश्वाबाबत असतात. जेव्हा अनुभविता म्हणजे अनुभव घेणारा इंद्रिय दृष्ट्या म्हणजे इंद्रियांच्या पातळीला व मानसिक दृष्ट्याही म्हणजे मनाच्या जाणीवरूपी पातळीलाही सावध असतो. म्हणून जागृततेत इंद्रिय आणि मन या दोन्ही पातळीला सावध असणारा जो साधक असतो त्याला जागेपणी येणारे अनुभव हे निश्चितच अखिल विश्वाबाबत असतात आणि ते इंद्रिय आणि मानसिक प्रकारचे असतात. स्वप्नामध्ये स्थूल शरीर झोपलेले पण मन जागे असते. स्वप्नानुभव अर्थातच मानसिक व स्मृती आधारित असतात. भूतकालीन असतात. जागृती व स्वप्नात मनोकल्पित अनुभवही येतात. मनाने कल्पलेले अनुभव सुद्धा येतात जे भविष्यकालीन इच्छापेक्षांचे वर्तमानात भासमय पूर्तता झालेले रसास्वादन असते. जागृती व स्वप्नात
मनाने कल्पिलेले सुद्धा अनुभव येतात आणि मनाने कल्पिलेले अनुभव जागृती आणि स्वप्नामध्ये जे येतात ते भविष्यकालीन इच्छा अपेक्षांचे, म्हणजे पुढे आपणाला काय हवंय काय नको ह्या ज्या आपल्या इच्छा अपेक्षा असतात त्याचे वर्तमान काळामध्ये भासमय पूर्तता झालेले, म्हणजे भविष्यात आपल्याला हवं असं चिंतन करता करता वर्तमानात ते आपल्याला मिळालं असा भासमय पूर्तता झालेला अनुभव किंवा असा भासमय पूर्तता झालेला अच्छा आपल्या इच्छापेक्षांचा रसमय आस्वाद हा वर्तमानात घेता येतो. म्हणून जागृती व स्वप्नात, जागेपणी आणि स्वप्नात मनाने कल्पिलेले अनुभवही येतात आणि असे जागृती व स्वप्नात मनाने कल्पिलेले अनुभव घेता घेता येता येता हा अनुभव करता असतो त्याला वर्तमानामध्ये म्हणजे स्वप्नामध्ये आणि अर्थात जागृतीमध्ये आपणाला भविष्य काळात जे हवं ते पूर्त झालेलं, ते पूर्ण झालेलं असं जाणवतो. यालाच म्हणायचं भविष्यकालीन इच्छापेक्षांचे वर्तमानात म्हणजे जागृती व स्वप्नाच्या काळात भासमय पूर्तता झालेले रसाचे आस्वादन. तर असे रस आस्वादन भविष्यकाली इच्छापेक्षांच्या पूर्ततेचे वर्तमानात जागृती व स्वप्न या दोन अवस्थामध्ये घेता येते. जागृतीमधील अशा अनुभवाना हेपणी जर मी भविष्यातील कल्पना काही केल्या आणि त्या पूर्ण झाल्या असा मला जागेपणी बसल्या बसल्या किंवा जिथे आहे तिथे अनुभव आला तर जागृतीमधील अशा अनुभवांना कल्पित मनोरंजन कल्पना विलास म्हणतात. मात्र झोपेमध्ये जेव्हा हे चालू असते तेव्हा अशा झोपेलाच स्वप्न म्हणतात. भविष्यकालीन अनुभवांची जागृतीमध्ये जेव्हा पूर्ती झाल्यासारखं वाटतं तेव्हा भविष्यकालीन आपणाला जे जे हवं भविष्यकालीन अशा अपेक्षा इच्छा यांची पूर्तता जेव्हा जागेपणी झाली असं आपणाला वाटतं तेव्हा त्याला कल्पित मनोरंजन किंवा कल्पना विलास म्हणतात. मात्र झोपेमध्ये जेव्हा हे चालू असते तेव्हा अशा झोपेलाच स्वप्न म्हणतात. स्वप्नरहित गाढ झोपेलाच खरी निद्रा म्हणजे सुषुप्ती म्हणतात. अशा वेळी सुषुप्तीमध्ये अनुभविता व त्याची अनुभव घेणारी ज्ञानेंद्रिये क्षीण झालेली असतात. निद्रा माणसाला विश्रांती देते. याचा अर्थच निद्रेत माणसाचा स्व अतिशय दमलेला थकलेला असतो. हा स्वच जागा झाल्यावर मी माझे किंवा मी माझे मला हा स्वच जागा झाल्यावर मी माझे मला असा चिवचिवाट निरर्थक कोलाहल करू लागतो. गाढ झोपेतला दमलेला भागलेला क्षीण झालेला स्व जागा झाल्यावर म्हणतो वा काय मस्त झोप लागली मला, आता अगदी कसे छान छान वाटत आहे, एकदम उत्साहित झालो आहे मी. तर असे हे जाग स्वप्न व निद्रा या तीन अवस्थामधील वर्तन असते. म्हणजे जागेमध्ये भविष्यातील इच्छापेक्षांची पूर्तता झालेली दिसते तेव्हा त्याला मनोरंजन कल्पना विलास म्हणतात. तीच गोष्ट झोपेमध्ये स्वप्नाद्वारे जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्या स्वप्नात पूर्ण झालेल्या इच्छापेक्षेच्या रस आस्वादनाला स्वप्न म्हणतात. आणि गाढ झोपेमध्ये मात्र यातील कोणताच अनुभव नसतो. गाढ झोपेतून बाहेर आल्यावर गाढ झोपेत नष्ट झालेला आम्ही बाहेर येतो आणि जागृत आल्यावर म्हणतो वा काय छान झोप लागली, आता कसं ताजतवानं वाटत आहे. तर असे हे जाग व स्वप्न व निद्रा या तीन अवस्थामधील वर्तन असते. जागेपणी प्रत्यक्ष अनुभव, निद्रेतील स्वप्नानुभव आणि गाढ झोपेतून जाग आल्यावर येणारा ताजेपणाचा अनुभव. जागेपणातील प्रत्यक्ष अनुभव, निद्रेतील स्वप्नानुभव आणि गाढ झोपेतून बाहेर आल्यानंतर येणारा ताजेपणाचा तरतरीतपणाचा अनुभव जो झोपेत मेंदूमध्ये स्मृतीरूपे साठतो आणि लगेच झोपेतून बाहेर आल्यावर वर म्हटल्याप्रमाणे प्रकट होतो. जागेपणातला प्रत्यक्ष अनुभव, निद्रेतील स्वप्नानुभव आणि सुषुप्तीतील गाढ झोपेतील जो अनुभव असतो तो
झोपेतच मेंदूमध्ये स्मृती रूपे साठतो आणि गाढ झोपेतून बाहेर आल्यानंतर लगेचच तो झोपेतून बाहेर आलेला म्हणतो, वा काल काय छान झोप लागली, मजा वाटली, आता कसे ताजे तवाने टवटवीत वाटत आहे. म्हणून जागेपणी प्रत्यक्ष अनुभव, निद्रेतील स्वप्नानुभव आणि गाढ झोपेतून जाग आल्यावर येणारा ताजेपणाचा अनुभव, जो झोपेत मेंदूमध्ये स्मृती रूपे साठतो आणि लगेच झोपेतून बाहेर आल्यावर वर म्हटल्याप्रमाणे प्रकट होतो, हे सर्व अनुभव आहेत. याचा अर्थ अनुभविता. स्व किंवा ढोबळ अर्थाने मी, हे ज्या अर्थी अनुभव आहेत याचा अर्थ यांचा अनुभविता, ज्याला सर्वसाधारण मी म्हटले जाते किंवा ज्याला खरेखुरे म्हणायचे झाले तर स्व म्हणतात, ते सर्व अनुभव आहेत याचा अर्थ अनुभविता. स्व किंवा ढोबळ अर्थाने मी या अनुभवाने संपन्न झालेला आहे. ही म्हणूनच अनुभव संपन्नता आहे. मात्र अनुभव मग तो कोणताही, कधीही व कसाही का असेना, अनुभवी त्याला काहीतरी नवे ज्ञान देतो. अनुभव मग तो कोणताही असो, तो जागृतीतला असो, स्वप्नातला असो किंवा सुषुप्तीतला असो, अनुभव घेणाऱ्याला काहीतरी नवीन ज्ञान देतो. अशा अर्थी या तीनही अवस्थात, जागृती, स्वप्न व निद्रा किंवा सुषुप्ती, अशा अर्थी या तीनही अवस्थात ज्ञान मिळतच आहे. या तीन तऱ्हेच्या ज्ञानाला मिळून जागृती, स्वप्न आणि निद्रेतील सच्चित आनंद या तीन तऱ्हेच्या ज्ञानाला एकत्रित म्हणून संवित असे म्हणतात. तर हे संवित म्हणजे एकत्रित ज्ञान ज्यामुळे प्रकट प्रकाशित होते, तर हे संवित एकत्र ज्ञान ज्यामुळे प्रकट प्रकाशित होते, ते अविनाशी नित्य शाश्वत ज्ञान, ज्याला तुर्या किंवा विशुद्ध चैतन्य म्हणतात, ते मी असल्याचे जाणतो. म्हणजे जागेपणी येणारा ज्ञानानुभव, स्वप्नात येणारा ज्ञानानुभव आणि गाढ झोपेतून बाहेर आल्यानंतर येणारा तरतरीतपणा, टवटवीतपणा, प्रसन्नतेचा अनुभव, हे जरी तीन अनुभव असले तरी जागृती, स्वप्न आणि निद्रेमध्ये हे तीन अनुभव तीन तऱ्हेचे ज्ञान अनुभव घेणाऱ्याला देतात. आणि या तीन तऱ्हेचे ज्ञान मिळून त्या एकत्रित ज्ञानाला संवित म्हणतात. आणि हे संवित ज्याला कळले तो म्हणतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यातून होणारे सच्चित आनंद रूपी एकत्रित तुर्येचे ज्ञान जे आहे ते खऱ्या अर्थाने मला त्यामुळे प्राप्त झाले, कारण तूर्या म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था गेल्या तरी सुद्धा ज्ञान म्हणून जे शिल्लक असते ते सब गया तूर्या. ज्ञान हे अमर आहे, म्हणून ज्ञान अमर असल्या कारणाने जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्था गेल्या तरी एकत्रितरित्या संवित ज्ञान हे अमर असते. हे ज्याला कळते तो म्हणतो, नाही मी जागृत, नाही मी स्वप्नात असलेला, नाही मी सुषुप्तीत असलेला, मी केवळ आणि केवळ जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये एकत्रित ज्ञान ज्यामुळे मिळते त्या ज्ञानाचाच मूळ भाग मी आहे. कारण तिन्ही अवस्था गेल्या तरी जे ज्ञान आकाशामध्ये जसंच्या तसं राहतं, अवतीभोवती जसंच्या तसं राहतं, तूर्या म्हणजे समजा तुमची आमची जागृती, स्वप्न आणि निद्रा या तिन्ही अवस्था गेल्या तरी सुद्धा या देहाच्या तीन अवस्था असल्यामुळे देह जाईल, तरी सुद्धा देह गेल्या, देहाच्या अवस्था गेल्या तरी देहाच्या त्रिअवस्थेमध्ये जे सच्चित आनंदाचं आपल्याला ज्ञान मिळतं ते अमर असल्यामुळे हे संवित ज्ञान जे अमर आहे, ते संवित ज्ञान जे अमर आहे, हे ज्याला कळले तो म्हणतो, मी जागेपणाशी संबंधित नाही, मी स्वप्नाशी संबंधित नाही, मी सुषुप्तीशी संबंधित नाही. माझा संबंध तिन्ही अवस्थेच्या पलीकडे असलेल्या तुर्येशी आहे. म्हणजे देह गेला तरी सुद्धा जे राहतं ते शुद्ध ज्ञान हेच माझं रूप आहे. हे ज्याला कळलं तोच शंकराचार्यांसारखं म्हणतो,
मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित घरी ऐसे चतुर्थ तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. तर असे हे संवित ज्ञान, तर हे संवित एकत्रित ज्ञान ज्यामुळे प्रकट होते, प्रकाशित होते, ते अविनाशी नित्य शाश्वत ज्ञान ज्याला तुर्या किंवा विशुद्ध चैतन्य म्हणतात ते मी असल्याचे जो साधक जाणतो तोच स्वतःला अविनाशी समजू शकतो. मी नाशिवंत देह किंवा इंद्रिय समुच्चय नव्हे, मायावी प्रकृतीने धारण केलेले शरीर मी नव्हे, मी तर अखंड अभिन्न शाश्वत ब्रह्म असून संवितचेही कारण म्हणजे जागृती स्वप्न आणि निद्रेतील मिळणारे सच्चिदानंद जे ज्ञान आहे त्या सच्चिदानंद रूपी एकत्र संवितचेही कारण जे तुर्या किंवा विशुद्ध चैतन्य मीच आहे. सच्चित आनंद रूपी तुर्येचेही जे कारण जे ब्रह्माची विशुद्ध चेतना तेच मी आहे. आणि ब्रह्माची विशुद्ध चेतना सतत असते, ती सतत ज्ञानमय असते आणि ती आनंदमय असते. म्हणून ब्रह्मचेतना सतत असते म्हणून सत, ज्ञानमय असते म्हणून चित, आणि जे सतत आहे आणि जे ज्ञानमय आहे ते निश्चित आनंदमय आहे म्हणून आनंदमय. म्हणून मी तुर्या अशा अर्थी सच्चिदानंद स्वरूपी ब्रह्मचेतना विशुद्ध ब्रह्म प्रकाश आहे आणि हेच माझे नित्य शुद्ध शाश्वत ब्रह्मरूप आहे. या माझ्या अमृतत्वाचे चिंतन भल्या पहाटे हृदयात मी नियमितपणे करीत असतो. त्यामुळेच नित्य निरंतर प्रसन्नता मला सहज प्राप्त झाली आहे. हेच माझे व माझ्या ब्रह्मरूप चिरंतन तुर्यावस्थेचे आत्मतत्वाचे मूळ असणे पण आहे. जे परमध्येय म्हणून सतत मी अनुभवित असतो त्या ध्येयाच्या प्रकाशानेच मी प्रकाशित झालो आहे. व्यवहारात सर्वसाधारण मी जो असतो तो स्वतःला देह मन त्रिगुणी पंचकोशात्मक समजतो. मात्र श्रीमत आद्य शंकराचार्य स्वकडे अखंड अभिन्न ब्रह्म आणि त्याचे शुद्धातिशुद्ध आत्मचैतन्य म्हणजे तुर्या रूप जे सच्चिदानंद रूप आहे, जे सतत जे अविनाशी आहे आणि जे सतत स्फुरणशील आहे अशा अर्थी पाहतात. व्यवहारात सर्वसाधारण मी जो आहे तो स्वतःला देह मन त्रिगुणी पंचकोशात्मक समजतो. मात्र श्रीमत आद्य शंकराचार्य स्वकडे अखंड अभिन्न ब्रह्म आणि त्याचे शुद्धातिशुद्ध आत्मचैतन्य म्हणजे तुर्या रूप जे सच्चिदानंद रूप आहे, जे अविनाशी आहे व सतत स्फुरणशील आहे अशा अर्थाने पाहतात. हाच तो सर्वसाधारण अज्ञानी व ब्रह्मज्ञानी माणसातील मूलभूत फरक. याचे सर्वांनीच नीट चिंतन करावे. ज्ञानानेच मोक्ष साधत असतो. आता यावर एक टिप्पणी करतो. ती टिप्पणी अशी आहे की या टिप्पणीत जे बोल आहेत ते कुठल्या दर्जाचे आहेत ते ज्याचे त्याने समजून घ्यावेत. ती टिप्पणी किंवा ते बोल आजच्या वर्तमानपत्रात आले आहेत. ते बोल असे आहेत: काशी ही अविनाशी आहे, मी काशीच आहे म्हणून मी अविनाशी आहे. काशी ही अविनाशी आहे, मी काशीचा आहे म्हणून मी अविनाशी आहे. म्हणून मी सर्वोच्च पद कितीही वर्षे उपभोगू शकतो. तर हे बोल आणि शंकराचार्यांचे बोल प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत्स्वप्नजागर सुषुप्तमवेति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतगंगा. म्हणजेच मी ते अखंड ब्रह्म नरे माया जनित प्रकृती आवरण जागृती स्वप्न निद्रानुभवा प्रकाशित करी ऐसे तुरीय चैतन्य सच्चिदानंद परमहंस स्वरूपी सुप्रभाती हृदय संपुटी स्पष्ट अनुभूत दे होई
ऐशा आत्मतत्व स्मरण चिंतने नित्य निरंतर प्रसन्न मी राही. तर हे शंकराचार्यांचे आत्मबोल. आणि काशी अविनाशी आहे, मी काशीच आहे म्हणून मी अविनाशी आहे आणि त्या कारणाने मी सर्वोच्च पदावर कितीही काळ राहू शकतो. या दोन बोलातील तारतम्य भाव आणि सत्यासत्याचा विवेक आपण करावा आणि त्यासाठीच हे अहम ब्रह्मास्मी वाचन निरूपण केलं आहे. आणि त्या योगे एक उद्गार जो नुकताच वाचनात आला तोही आपल्या समोर ठेवत आहे. आपल्या ज्ञानशक्तीला आवाहन करून आत्मबोल कोणते आणि अर्थातच अहम बोल कोणते हे ज्याचे त्यांनी ठरवावे आणि आत्मबोलाच्या दिशेने आपला अभ्यास जागृत ठेवावा, चालू ठेवावा ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचे हे आत्मबोल अहम ब्रह्मास्मीचे निरूपण संपवतो. धन्यवाद. शुभ दिन अस्तु.